जय शिवराय शेतकरी मित्रांनो. आता जवळजवळ वाजलेत सकाळचे 7 आणि आपण आता चाललेलो आहे झाडावर. मित्रांनो, शेळीपालन हा विषय जेवढा इंस्टाग्रामवर किंवा रीलवर सोपा वाटतो ना, रिअलमध्ये खूप अवघड असा विषय आहे मित्रांनो. तर शेळीपालन करायचं असेल ना मित्रांनो, तसा घाम गाळायची आणि मेहनत करायची हिंमत ठेवा. जर तुम्हाला भविष्यात खूप तुमचे चांगले दिवस बघायचे असतील किंवा तुम्हाला चांगला प्रॉफिट बघायचा असेल तर आता तुम्हाला मेहनत चांगली करावी लागणार आहे. जसं आपण आपलं पोट भरण्यासाठी जी धडपड करत असतो ना मित्रांनो, त्याच पद्धतीची धडपड आहे ना या व्यवसायामध्ये करावी लागते मित्रांनो. शेळीपालन असो किंवा कुठलाही दुधाळ जनावर असो किंवा गुरंढोरं असो, कारण आपण आपल्या पोटासाठी जी धडपड करत असतो ना, तसंच त्यांच्या पोट भरण्यासाठी आपल्याला ती धडपड करावी लागते मित्रांनो. त्याला पशुपालक म्हटलं जातं. म्हणजे स्वतःच्या पोटाबरोबर सुद्धा तो दुसऱ्याचं पोट भरू शकतो. ही पावर पशुपालकामध्येच असते आणि तो कष्ट, ती मेहनत आणि ती जाणीव तोच समजू शकतो. तर शेळीपालनात उतरण्याच्या अगोदर हा एक विचार करा की तुम्हाला झाडांवर चढावं लागेल, तुम्हाला दुसऱ्यांच्या बांधांवर चारा घ्यायला जावं लागेल. तो अपमान सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा आणि तरच या व्यवसायामध्ये मित्रा, या व्यवसायामध्ये जो पैसा दिसतो ना मित्रांनो, त्या पैशामागे खूप जबरदस्त मेहनत असते. तर कष्ट करायला जर तयार असाल तर पैसे तर हमखास येत आहे. बघा मित्रांनो, आपला पूर्ण हा परिसर, आपली ही केळीची बाग, आपला हा शेड, या शेडमध्ये आता हा जस्ट आपण पाला तोडून टाकलेला आपल्या शेळींसाठी. बघा, इकडे बाबुळीचा पाला आहे, इकडे सुबाबुळीचा पाला आहे